हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 12 दॅट इज फोटोसिंथेसिस. सो या चॅप्टरचा हा सेकंड पार्ट आहे, सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण लाईट रिॲक्शनपर्यंत कंप्लीट पाहिलं होतं. अकॅडमीवरती 13 मार्चला संडेला सकाळी 11 वाजता एक मेगा कॉम्बॅक्ट होणार आहे, ज्यामध्ये 28 क्वेश्चन्स असतील आणि 45 मिनिट्स हे कॉम्बॅक्ट असणार आहे. तुम्ही देखील याच्यामध्ये एनरोलमेंट करू शकता. टेस्ट फ्री आहे. तुम्हाला या ठिकाणी बरेचसे प्राइजेस मिळणार आहेत आणि तुम्हाला सर्टिफिकेट्स देखील मिळणार आहेत. याचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आणि एनरोलमेंट दरम्यान सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे. सो तुम्ही नक्की एनरोल करा. त्यासोबतच अनअकॅडमीवरती काही नवीन बॅचेस सुरू होत आहेत 9th मार्चपासून 2023साठी पण आणि 2022साठी पण. या बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी तुम्ही अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सबस्क्रिप्शनवरती सध्या अमेझिंग ऑफर्स सुरू आहेत, म्हणजे 33% ऑफ वगैरे आहे. 9th मार्चपर्यंत हे व्हॅलिड आहे आणि तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 3 मंथसाठी असेल, 6 मंथसाठी असेल किंवा 1 इयरसाठी असेल. त्यावरती तुम्हाला 33% ऑफ पाहायला मिळणार आहे. अगेन तुम्हाला या ठिकाणी सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे ऑफर घेण्यासाठी. त्यासोबतच अनअकॅडमीवरती अजून काही ऑफर्स आहेत. तुम्हाला 6 मंथच्या सबस्क्रिप्शनवरती मिळणार आहे 2 मंथचं 12th स्टँडर्डचं सबस्क्रिप्शन फ्री. या काही ऑफर्स आहेत 7 to 9th मार्च दरम्यान. त्यासोबतच अनअकॅडमीवरती 1st to 9th मार्चपर्यंत 30% ऑफ मिळणार आहे. क्वेश्चन बँकचा ॲक्सेस याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबतच व्हिडिओ सोल्युशन्स पाहायला मिळतील आणि या ठिकाणी देखील तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो लाईट रिॲक्शनसोबतच आपण सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन देखील कंप्लीट केलं होतं. त्याच्यामधला एक मुद्दा सांगायचा राहिला होता की जे नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे यालाच आपण झेड स्कीम देखील म्हणतो. सो तुम्हाला झेड स्कीमवरती प्रश्न आहेत NCERTमध्ये वगैरे, याच्यामध्ये नाही दिले, बट तरीही आपण जस्ट समजून घेऊया की झेड स्कीम काय आहे. तर बेसिकली ही जी रिॲक्शन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे छान असा झेड तयार होतोय आणि बेसिकली हा जो झेड या ठिकाणी तयार होतोय यालाच आपण म्हणणार आहोत झेड स्कीम. ओके, सो हीच आहे झेड स्कीम रिॲक्शन, ज्याला आपण नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन असंही म्हणतो. सो बेसिकली इलेक्ट्रॉन यामधून इथे जाणार, इथून PS1 कडे येणार, PS1 कडून इलेक्ट्रॉन एक्सेप्टेडकडे जाणार आणि याच्यापासून ATP तयार होणार. ही जी रिॲक्शन आहे यालाच आपण झेड स्कीम असंही म्हणतो. सो आता आपण जाणार आहोत डार्क रिॲक्शनकडे. जसं की याआधी सांगितल्याप्रमाणे डार्क रिॲक्शन अंधारामध्ये होते असं काही नाही आहे. लाईट रिॲक्शन झाली की त्यापासून जो काही ATP तयार होईल त्याचा वापर करून डार्क रिॲक्शनमध्ये ग्लुकोज म्हणजेच शुगर तयार केली जाते. ओके, सो लेट अस स्टार्ट. Carbon fixation occurs in the stroma by a series of enzyme catalyzed steps. Molecules of ATP and NADPH produced in the thylakoids म्हणजेच लाईट रिॲक्शन. थायलाकॉइड्समध्ये जी रिॲक्शन होते त्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणतो. डार्क रिॲक्शन स्ट्रोमामध्ये होते. ओके, कम इन दी स्ट्रोमा वेअर कार्बोहायड्रेट्स आर सिंथसाइज्ड. सो जे ATP आणि NADPH थायलाकॉइडमध्ये तयार झाले होते ते आता येणार आहेत स्ट्रोमामध्ये. ओके, का? कार्बोहायड्रेट म्हणजेच आपलं ग्लुकोज तयार करण्यासाठी. The path of carbon fixation in dark reaction through intermediate compounds leading to the formation of sugar and starch was worked out by Clevin, Benson and their co-workers. For this, Clevin was awarded Nobel Prize in 1961. So हे जे ATP NADPH आहे ते स्ट्रोमामध्ये आल्यानंतर त्याचं कार्बोहायड्रेट्समध्ये कन्वर्जन कसं होतं किंवा कार्बन फिक्सेशनचा पाथ काय आहे डार्क रिॲक्शनमध्ये हे सगळं सांगण्यासाठी क्लेविन यांना नोबेल प्राइज दिलं गेलं होतं. सो त्याच्यामुळे आपण डार्क रिॲक्शनला क्लेविन सायकल असंही म्हणतो किंवा C3 पाथवे असंही म्हणतो. C3 आणि C4 बद्दल जर सांगायचं झालं तर C3 जे आहे तर या सायकलमध्ये सगळ्यात पहिला जो फिक्स्ड किंवा स्टेबल कंपाऊंड तयार होतो तर तो 3 कार्बनवाला असतो, त्याच्यामुळे त्याला आपण C3 सायकल असं म्हणतो. बेसिकली हे कंपाऊंड कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनमुळे तयार होतो. आणि C4 जे आहे तर या सायकलमध्ये काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदा जो कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन नंतर सगळ्यात पहिल्यांदा जो कंपाऊंड तयार होणार आहे तर त्यामध्ये 4 कार्बन्स असतात. ओके, हे तुम्हाला डिटेलमध्ये थोड्या वेळाने पाहायला मिळेल किंवा रेस्पिरेशनमध्ये पाहायला मिळेल. सध्या आपण जस्ट एवढं लक्षात ठेवूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो पाथ ऑफ कार्बन वॉज स्टडीड विथ द हेल्प ऑफ रेडिओ ट्रेसर. रेडिओ ट्रेसर का? की रेडिओ ट्रेसरमुळे आपल्याला कळतं की नेमकं आता हा मॉलिक्यूल किंवा ATP कुठे गेला, तिथून पुढे कुठे गेला, कार्बन डायऑक्साईडचं काय झालं, हा आपण पाथ ट्रेस करू शकतो. दॅट्स वाय आपण या ठिकाणी रेडिओ ट्रेसरचा वापर करतो. युजिंग क्लोरेला, या ठिकाणी क्लोरेलाचा देखील वापर केलेला आहे ॲज अ युनिसेल्युलर ग्रीन अल्गा.
आणि रेडिओ ॲक्टिव्ह काय वापरलेला आहे तर कार्बन डायऑक्साईडमधला C जो आहे तो 14 आयसोटोप आहे. सो विथ द हेल्प ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन इट बिकम्स पॉसिबल टू ट्रेस द इंटरमिडिएट स्टेप्स ऑफ फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो कार्बन डायऑक्साईड कसा त्याचं फिक्सेशन कसं होतं हे आपण इझिली ट्रेस करू शकतो जर आपण या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन वापरला तर. सो द व्हेरियस स्टेप्स इन द डार्क रिॲक्शन, पहिलं आहे ते म्हणजे कार्बोक्सिलेशन, दुसरं आहे ते म्हणजे ज्याला आपण रिडक्शन म्हणतो किंवा ग्लायकोलायटिक रिव्हर्सल म्हणतो, आणि थर्ड स्टेप आहे ते म्हणजे रिजनरेशन. ओके, सो या स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्येही पाहायला मिळतात किंवा याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या डायग्राममध्येही पाहायला मिळेल. सो बेसिकली आधी आपण थिअरी रीड करणार आहोत थोडक्यात आणि मग आपण डायग्रामनुसार ते समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल कार्बोक्सिलेशन. सो कार्बोक्सिलेशनमध्ये काय आहे की कार्बन डायऑक्साईड रिडक्शन स्टार्ट्स विथ अ 5 कार्बन शुगर, जसं नाव आहे रायबुलोज 1, 5 बायफॉस्फेट ज्याला आपण RUBP असं म्हणतो. इट इज अ 5 कार्बन शुगर ज्याला आपण पेंटोज म्हणतो विथ 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच टू इट. म्हणजेच काय तर बेसिकली या ठिकाणी काय होणार आहे, लेट मी ॲड वन अनदर स्लाईड. सो बेसिकली या रिॲक्शन मी थोडक्यात या ठिकाणी समजवणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत कार्बोक्सिलेशन. सो कार्बोक्सिलेशनमध्ये काय होणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा जे कार्बन डायऑक्साईड आहेत ते आणि RUBP. आता हे जे RUBP आहे हे काय आहे, रायबोज 1,5 बायफॉस्फेट, जे की ऑलरेडी म्हणजे 5 कार्बन शुगर आहे जे की ऑलरेडी आपल्या सेलमध्ये म्हणजेच प्लांट्समध्ये प्रेझेंट आहे. सो हे दोघं रिॲक्ट करणार. रिॲक्शनसाठी ॲज अ कॅटलाइस्ट म्हणून रुबिस्को एन्झाईम वापरलेला आहे. ॲज यू ऑल नो की रुबिस्को हे सगळ्यात अबंडंट असं मटेरियल आहे जे की प्लांट बॉडीमध्ये पाहायला मिळतं. सो रुबिस्को एन्झाईमच्या अंडर हे रिॲक्शन होणार आहे आणि यापासून आपल्याला 3PGA म्हणजेच काय, फॉस्फोग्लायसेरिक ॲसिड. ओके, फॉस्फोग्लायसेरिक ॲसिड मिळणार आहे या ठिकाणी 3PGA. 3 याचा अर्थ काय की 3 हे मध्ये डॅश आहे. 3 आपल्याला फॉस्फेटचं पोझिशन कुठे आहे या कंपाऊंडमध्ये हे दाखवणार आहे. ओके, सो जेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि RUBP याचं रिॲक्शन होणार तर तेव्हा यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे दॅट इज 3PGA 2 वेळा आलेले आहेत, 2 मॉलिक्युल्स आलेले आहेत अंडर दी कॅटलिस्ट रुबिस्को. रुबिस्को. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी आपली 5 कार्बनवाली म्हणजे हे जे आपलं 5 कार्बनचं कंपाऊंड आहे याच्यामध्ये बेसिकली 5 कार्बन असतात आणि या ठिकाणी 2 पेंटोज ग्रुप अटॅच असतात जे की आपल्याला या ठिकाणी 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात जे की आपल्याला या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप आणि या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप पाहायला मिळणार आहे. सो फर्स्ट रिॲक्शन तर ही आहे, सगळ्यात पहिल्यांदा हेच होणार आहे, बाकी काहीच होणार नाही आहे. हे बुकमध्ये खूप जास्त डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर बेसिकली त्यांना हेच सांगायचं आहे की कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन फर्स्ट स्टेपमध्ये होणार आहे. कार्बोक्सिलेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होणार आहे. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि RUBP म्हणजेच या ठिकाणी 5 कार्बनची चेन सोबत 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच्ड आहेत अशी जी चेन आहे ती यांची रिॲक्शन होणार अंडर द कॅटलिस्ट ज्याचं नाव आहे रुबिस्को, आणि यापासून आपल्याला 3PGA म्हणजे 3 फॉस्फोग्लायसेरिक ॲसिडचे 2 कंपाऊंड्स पाहायला मिळणार आहेत. 3 याचा अर्थ ते फॉस्फेटची पोझिशन कुठे आहे त्या ग्रुपमध्ये हे दाखवणार आहे. आणि हे सगळं कुठे चालले, हे सगळं स्ट्रोमामध्ये चाललं आहे कारण डार्क रिॲक्शन स्ट्रोमामध्ये होते. ओके, सो ही आहे आपली फर्स्ट रिॲक्शन. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी काढून घेते, नेक्स्ट टाईम तुम्हाला टेलिग्रामवरती वगैरे पाहायला मिळेल. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे दुसरी प्रोसेस ज्याला आपण ग्लायकोलायटिक रिव्हर्सल असं म्हणतो. हे सगळं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पहा कारण टेक्स्टबुक समोर ठेवूनच हे तुम्हाला इझिली चांगल्या पद्धतीने समजू शकेल. आणि मी जे लिहून दाखवते ते प्लीज लिहून घ्या कारण ते इझी आहे. जर तुम्ही थिअरी रीड करायला गेलात तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. सो यालाच आपण रिडक्शन असंही म्हणतो. सो मी या ठिकाणी रिडक्शन लिहिते कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी याचं ओरिजिनल नाव दिलेलं आहे. सो रिडक्शन किंवा ग्लायकोलायटिक रिव्हर्सलही आपण याला म्हणतो. सो बेसिकली रिडक्शनमध्ये काय होणार आहे, आत्ताच आपण 3PGA म्हणजे हे ॲसिड कसं तयार होतं हे पाहिलं. ओके, 2 मॉलिक्युल्स तयार झाले होते 3PGAचे. याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करायचं आहे. म्हणजे थोडक्यात ॲसिडचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करायचं आहे. अल्डिहाइड, याचं अल्डिहाइड काय होईल 3PGAL. ओके, सो हे 2 आहेत तर 2 3PGAL तयार होणार आहेत या ठिकाणी. ओके, सो अशा पद्धतीने ॲसिडचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, ॲसिडचं कन्व्हर्जन आपण करणार आहोत या ठिकाणी अल्डिहाइडमध्ये. याचं नाव होतं ग्लायसिल अल्डिहाइड 3 फॉस्फेट. काय, ग्लायसिल अल्डिहाइड 3 फॉस्फेट. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 143 वरती पाहायला मिळणारच आहे. आता हे कोणी घडवून आणलं म्हणजे हे कोणी केलं, मग आपण पाहिलं की रुबिस्को याच्यामध्ये मगाशीच्या रिॲक्शनमध्ये रुबिस्को ॲज अ कॅटलाइस्ट होतं, बट या ठिकाणी कोणी घडवून आणलं तर या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP वापरले होते. त्यासोबतच 2 मॉलिक्युल्स ऑफ NADPHचा वापर केला गेला होता. हे सगळं NADPH
हे सगळं परफॉर्म करण्यासाठी. सो बेसिकली ॲसिडचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करण्यासाठी 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADPH याचा वापर केला गेला होता. आणि ही आहे आपली सेकंड रिॲक्शन, ज्यामध्ये झालेलं आहे रिडक्शन कोणाचं, ॲसिडचं अल्डिहाइडमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, आय होप की हे तुम्ही लिहून घेतलं असेल. तर या ठिकाणी ॲसिडमधून तयार झालं होतं अल्डिहाइड. ओके, ॲसिडमधून तयार झालं होतं अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की कार्बनचे मॉलिक्युल्स तयार झाले. अल्डिहाइड काय होतं आपला, ग्लायसिल अल्डिहाइड 3-फॉस्फेट. सो या ठिकाणी आपल्याला कार्बनचे मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. किती कार्बनचे मॉलिक्युल्स पाहायला मिळणार आहेत आपल्याला या ठिकाणी, 6 कार्बन मॉलिक्युल्स पाहायला मिळणार आहेत. 3 किती होतात, 6 होतात. सो 6 कार्बन मॉलिक्युल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो आता इथे आपण काय करतो, एक कार्बन मॉलिक्यूल आहे त्याचा वापर करणार आहोत ग्लुकोज तयार करण्यासाठी, एकच कार्बनचं मॉलिक्यूल. मग उरलेले जे 5 मॉलिक्युल्स आहेत हे पुन्हा रिजनरेट होतात, कारण याच्यापासून आपल्याला पुन्हा RUBP तयार करायचं आहे. कारण RUBP किती आहे, 5 कार्बन मॉलिक्युल्स आहे. याच्यासोबत फॉस्फेट ऑलरेडी आहेच, कारण हे काय आहे, अल्डिहाइडचा ग्रुप आहे ना. सो फॉस्फेट ऑलरेडी आहे, त्याला आपण हात नाही लावत आहोत. फक्त आपण या ठिकाणी होऊन कार्बन बाहेर काढलं आहे आणि बाकी जे 5 कार्बनसोबत फॉस्फेट आहे ते ऑलरेडी आपल्याकडे आहेच, याच्यामध्ये आहेच. सो आता या ठिकाणी हे जे 5 कार्बन्स आहेत त्याच्यापासून आपण पुन्हा RUBP बनवणार आहोत, जी की थर्ड स्टेप आहे, ज्याच्यामध्ये आपण रिजनरेशन करतो. ओके, ही पुढची स्टेप आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की या ठिकाणी 6 कार्बनपैकी 1 कार्बनचा वापर आपण ग्लुकोज तयार करण्यासाठी करणार आहोत आणि 5 कार्बन मॉलिक्युल्सचा वापर आपण RUBP रिजनरेट करण्यासाठी वापरणार आहोत. आता ग्लुकोजमध्ये किती कार्बन असतात, C6H12O6. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक कार्बन पहिल्या सायकलमधून मिळाला, दुसरा कार्बन दुसऱ्या सायकलमधून, अशा आपल्याला 6 सायकल कंप्लीट करावे लागतात, तेव्हा कुठे आपल्याला एक ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतो. म्हणजेच डार्क रिॲक्शनच्या 6 सायकल कंप्लीट केल्यानंतर आपल्याला एक ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतो, कारण या ठिकाणी फक्त एकच कार्बन मॉलिक्यूल आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो आता हे RUBP कसं तयार झालं याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. आय होप की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. सो आता आपण पाहूया RUBP कशा पद्धतीने तयार झालं. सो थर्ड रिॲक्शन आहे ती म्हणजे रिजनरेशन ऑफ RUBP, जनरेशन. सो बेसिकली मगाशी आपण पाहिलं की जे 5 कार्बन्स होते त्याचा वापर करून या ठिकाणी RUBP तयार होणार आहे. सो आता RUBP तयार होत असताना या ठिकाणी ॲज युजल RUBP अगेन या ठिकाणी ATPचा वापर करणार आहे आणि मग आपला RUBP या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होणार आहे. सो बेसिकली मगाशी आपण पाहिलं की 2 ATPचा वापर ऑलरेडी झाला होता, कशामध्ये, रिडक्शन रिॲक्शनमध्ये किंवा ग्लायकोलायटिक रिॲक्शनमध्ये. 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आपण एका PGLसाठी अशा पद्धतीने ऑलरेडी 4 मॉलिक्युल्स आपण तिथे वापरले होते, कोणाचे, ATPचे. ओके, सो ऑलरेडी आपण या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स जे आहेत तर ते वापरलेले आहेत. आता थर्ड स्टेपमध्ये इथे अगेन आपल्याला वापरायचं आहे एक मॉलिक्यूल ऑफ ATP. सो अशा पद्धतीने 3 मॉलिक्युल्स होतील. ओके, आधीच्या रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्युल्स, आताच्या रिॲक्शनमध्ये 1 मॉलिक्यूल. अशा पद्धतीने या ठिकाणी 3 मॉलिक्युल्स ऑफ 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आपण वापरणार आहोत थर्ड स्टेपपर्यंत येईपर्यंत. ओके, सो आता अगेन हा RUBP या ठिकाणी तयार झाला. हा परत कार्बन डायऑक्साईडसोबत RUBP रिॲक्ट होणार आणि रुबिस्को ऑलरेडी त्या सेलमध्ये पडलेला आहे, सो रुबिस्कोचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि अगेन या ठिकाणी रुबिस्कोच्या अंडर जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा परत या ठिकाणी 3 PGAचे 2 मॉलिक्युल्स जे आहेत तर ते तयार होणार आणि अगेन हे रिॲक्शन चालू राहणार. ओके, परत 3 PGAचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होणार, परत त्या अल्डिहाइडमधून अजून एक कार्बन मॉलिक्यूल रिलीज होणार, असे करत करत 6 कार्बन मॉलिक्युल्स म्हणजे 6 वेळा ही सायकल होणार आणि 6 कार्बन मॉलिक्युल्स रिलीज होणार आणि त्यापासून एक ग्लुकोज तयार होतो. ओके, सो अगेन या ठिकाणी एकूण आपण किती ATP वापरणार आहोत, पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण किती ATP वापरणार आहोत, 3 ATP. 2 ATP आपण ग्लायकोलायटिक म्हणजेच रिडक्शन रिॲक्शनमध्ये वापरतोय आणि 1 ATP आपण रिजनरेशनसाठी वापरणार आहोत. अशा पद्धतीने त्या पूर्ण रिॲक्शनमध्ये आपण एकूण 3 ATP वापरलेले आहेत. ओके, सो अशाच पद्धतीने जर तुम्हाला असं विचारलं की पूर्ण ग्लुकोज तयार करण्यासाठी म्हणजे C6H12O6 म्हणजेच पूर्ण 6 मॉलिक्युल्स ऑफ ATP म्हणजे 6 सायकल्स, बरोबर, 6 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन म्हणजे काय, 6 सायकल्स. 6 सायकल्समध्ये किती ATP तयार होतील किंवा किती ATP वापरले जातील, त्यासोबतच किती कार्बन डायऑक्साईड वापरले जातील आणि त्यासोबतच किती NADH2 वापरले जातील, NADPH2 किती वापरले जातील. NADPH2 आपण फक्त सेकंड रिॲक्शनमध्ये म्हणजेच रिडक्शन रिॲक्शनमध्ये वापरले होते. तर हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय आन्सर द्याल. सगळ्यात पहिल्यांदा एका सायकलमध्ये किती वापरले जातात, 3. एका सायकलमध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो तर तो आपण एकच वापरला होता, त्याच्यामुळे एकच कार्बन तयार झाला. आणि NADPH2 आपण सेकंड रिॲक्शनमध्ये 2 वापरले होते, सो हे 2. याला तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात बाय 6ने, कारण 6 वेळा ही सायकल होते. सो 18, 6 आणि 12 अशा पद्धतीने शेवटी म्हणजे जेव्हा एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होईल तेव्हा त्यामध्ये 18 ATP
6 कार्बन डायऑक्साईड, 12 NADPH2 एवढ्या सगळ्यांचा उपयोग केला जाणार आहे आणि ॲज अ प्रोडक्ट म्हणून आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे ग्लुकोज. ओके, सो इन दिस वे एवढीच ही रिॲक्शन होती. याच्यामध्ये जास्त अजिबात डीपमध्ये जाऊ नका, कारण तुम्हाला हेच एक्झाममध्ये आलं तर लिहायचं आहे. हवं तर तुम्ही एकदा जस्ट थिअरी वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला हे अजून क्लिअर होईल. आणि अशा पद्धतीने याच रिॲक्शन आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण थिअरीमधून आन्सर म्हणजे MCQsमध्ये वगैरे विचारलं की या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की इथे एक ग्लुकोजसाठी आपण पाहिलं, हेच 2 ग्लुकोजसाठी असेल तर अगेन तुम्हाला 6च्या 12 सायकल्स करावे लागतील. 3 ग्लुकोजसाठी असेल तर 6च्या सायक्लिक 18 सायकल्स करावे लागतील. सो त्यानुसार हे सगळे नंबर्स इकडचे चेंज होणार आहेत. ओके, सो नेक्स्ट अगेन ही डायग्राम आता आपण पाहूया. हे सगळं तुम्ही एकदा रीड करू शकता, तुम्हाला नक्की समजेल. सो आता या ठिकाणी या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा लाईट रिॲक्शन होते आणि लाईट रिॲक्शनमधूनच जे ATP आणि NADPH2 तयार झालं होतं तर तेच आपण या ठिकाणी डार्क रिॲक्शनमध्ये वापरणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये काय होतं डार्क रिॲक्शनच्या, तर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे जो की प्लांटने घेतलेला आहे स्टोमॅटामधून आतमध्ये, याचं सगळ्यात पहिल्यांदा फिक्सेशन होतं. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड विथ द हेल्प ऑफ RUBP इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को याचं कन्वर्जन 3PGA मध्ये म्हणजेच 3 फॉस्फोग्लायसिलिक ॲसिडमध्ये होणार आहे. असे 2 मॉलिक्युल्स होणार आहेत 3PGAचे. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे रिडक्शन. सो हे जे 3PGA जे की ॲसिड आहे याचं कन्वर्जन केलं जातं अल्डिहाइडमध्ये म्हणजेच 3PGAL. ओके, ज्याला आपण ग्लायसिर अल्डिहाइड 3 फॉस्फेट असं म्हणतो. इन द प्रेझेन्स ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ NADPH. ओके, सो या ठिकाणी आपण 2 मॉलिक्युल्स ऑफ NADPH वापरला. आता आपल्याला पुढे कुठेही NADPH वापरायचं नाही आहे. थर्ड स्टेपमध्ये म्हणजेच रिजनरेशन ऑफ RUBPमध्ये काय होतं की सेकंड याच्यामध्ये जे आपण अल्डिहाइड तयार केलं होतं त्यामधले जे 5 कार्बन आहेत तर ते सेपरेट होतात आणि 1 कार्बन सेपरेट होतं. 5 कार्बनची एक चेन तयार होते आणि ते पुन्हा RUBP तयार करतं आणि जो 1 कार्बन आहे तो त्याच्यासोबतच अजून बाकीचे ही सायकल परत रिपीट 5 वेळा झाली की त्याच्यासोबत अजून 5 कार्बन येतात आणि त्यापासून एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतं. ओके, याच्यामध्ये फक्त कार्बन नाही घ्यायचं, याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सगळंच याच्यामध्ये आपण घेणार आहोत. मी मेनली कार्बनवर फोकस करते कारण कार्बन आला की बाकीचे तुमच्या आपोआप लक्षात येतीलच. ओके, सो रिजनरेशन ऑफ RUBPमध्ये RUBP तर ऑलरेडी तयार झाला. अगेन हा RUBP कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्ट होणार इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को आणि अगेन याच्यापासून पुन्हा एकदा 3PGAचे 2 मॉलिक्युल्स तयार होणार. सो ही रिॲक्शन चालू राहणार आणि ॲट दी एंड 6 रिॲक्शन नंतर किंवा 6 सायकल नंतर आपल्याला मिळणार आहे ग्लुकोज, जे की प्लांट ॲज अ फूड मटेरियल म्हणून स्टोअर करून ठेवेल किंवा वापरेल. ओके, सो नेक्स्ट तुम्ही या सगळ्या रिॲक्शन्स पाहू शकता. या ठिकाणी कोणत्या रिॲक्शन्स झाल्या, ॲक्च्युअल रिॲक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात की लाईट रिॲक्शन ग्रॅनममध्ये होते म्हणजेच थॅलाकॉइडमध्ये होते. त्याच्या रिॲक्शन्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. लाईट रिॲक्शनमध्ये जर आपण म्हटलं तर लाईट रिॲक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी किती ATP तयार झाले होते तर 18 ATP आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, लाईट रिॲक्शनमधून आपल्याला 18 ATP आणि 12 NADPH आपल्याला पाहायला मिळतात. 18 ATP आणि 12 NADPH आपल्याला या ठिकाणाहून बाहेर मिळालेले आहेत. सोबतच 6 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन मिळालेला आहे, 24 इलेक्ट्रॉन्स मिळालेले आहेत आणि 24 हायड्रोजन आयन्स मिळालेले आहेत. ओके, हे झालं आउटपुट ऑफ लाईट रिॲक्शनचं. डार्क रिॲक्शनमध्ये हे जे NADPH आहेत आणि ATP आहेत तर तेच या ठिकाणी वापरले जातात. सो डार्क रिॲक्शनमध्ये हे 18 ATP प्लस 12 NADPH प्लस 6 कार्बन डायऑक्साईड म्हणजे या ठिकाणी 6 सायकल्स एकत्र आपल्याला दाखवलेले आहेत. प्रत्येक सायकलमध्ये मात्र एकच कार्बन डायऑक्साईड वापरलं जातं. या ठिकाणी 6 सायकल्स एकत्र मिक्स केलेलं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर हे सगळं झाल्यानंतर ॲट दी एंड आपल्याला 18 ADP मिळतात. मगाशीच आपण पाहिलेलं होतं की 18 या ठिकाणी आपल्याला ATP मिळतात. हा आपला प्रोडक्ट आहे. ओके, आणि ही जी रिॲक्शन आहे ती या ठिकाणी ग्लुकोज तयार झाल्यानंतर काय होतं, आपण 18 ATP वापरले होते. 18 ATP वापरल्यानंतर जेव्हा त्याचं फॉस्फोरायलेशन होईल तर तेव्हा यामधून जे 18 ADP आहेत तर त्यातला एक फॉस्फेट जो आहे तर तो निघून पडतो आणि तो इनऑर्गॅनिक फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये येतो. सो 18 ADP प्लस 18 इनऑर्गॅनिक फॉस्फेट याची रिॲक्शन केली की पुन्हा आपल्याला फॉस्फोरायलेशन केलं की पुन्हा आपल्याला या ठिकाणी 18 ATP रिटर्न मिळणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज मिळालं. ग्लुकोजसोबत ऑब्वियसली वॉटर बाहेर पडणार आणि या ठिकाणी कुठेही ऑक्सिजन येणार नाही कारण ऑक्सिजन ऑलरेडी इथून इव्हापोरेट म्हणजे ऑक्सिजन ऑलरेडी इथून बाहेर पडलेला आहे आणि आपल्याला ऑलरेडी ऑक्सिजन मिळालेला आहे. सो या ठिकाणी कुठेही इथे ॲज अ रिॲक्टंटमध्ये वॉटर नाही आहे आणि ॲज यू नो की ऑक्सिजन वॉटरपासून तयार होतो. सो जर वॉटरच नाही आहे तर या ठिकाणी ऑक्सिजन पण तयार होणार नाही. सो जेव्हा तुम्ही या 2 रिॲक्शन्सची समअप कराल म्हणजेच लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल आपलं जे इक्वेशन आहे म्हणजेच फोटोसिंथेसिसचं तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो ही आहे पूर्ण प्रोसेस फोटोसिंथेसिसची की ज्या ठिकाणी लाईट रिॲक्शन होते आणि डार्क रिॲक्शन होते आणि ॲट दी एंड हे सगळं झाल्यानंतर मग कुठे प्लांट ग्लुकोज तयार करतं आणि हे सगळं झाल्यानंतर कुठे प्लांट ऑक्सिजन रिलीज करतं आणि एवढा प्रेशियस ऑक्सिजन आपल्याला मिळतो. ओके, नेक्स्ट आहे फोटो रेस्पिरेशन.
इथपर्यंत फोटोसिंथेसिस पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. नेक्स्ट आहे फोटो रेस्पिरेशन काय आहे. तर कधी कधी काय होतं, मग अशी आपण जी प्रोसेस पाहिली कोणती क्रेविंग प्रोसेस, तर ही C3 प्लांट्समध्ये पण होते आणि C4 प्लांट्समध्ये पण होते. बट कधी कधी काय होतं की जे प्लांट्स जे आहेत C3 प्लांट्स जे आहेत, तर साधारणतः आपण C3 प्लांट्सचा आता अभ्यास करणार आहोत. C4 आपण थोड्या वेळाने पाहूया. सो C3 प्लांट्समध्ये काय होणार आहे की ते हाय टेम्परेचरमध्ये किंवा हाय लाईटमध्ये स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत. का तयार करू शकत नाहीत, त्याचं रिझन आता आपण पाहणार आहोत फॉस्फोरस रेस्पिरेशनमध्ये. सो बेसिकली लेट मी टेक दॅट व्हाईट स्लाईड. कुठे गेली रे? हां. सो बेसिकली जेव्हा या ठिकाणी फॉस्फो रेस्पिरेशनची कंडिशन असते तेव्हा खूप जास्त टेम्परेचर असतं, खूप जास्त लाईट असते. सो ॲज यू नो की कार्बन डायऑक्साईड कधी आतमध्ये येणार आहे प्लांटच्या आतमध्ये, जेव्हा स्टोमाटा ओपन होईल. स्टोमाटा ओपन होईल तेव्हा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येतं, ऑक्सिजन बाहेर जातं आणि वॉटर लॉस पण होतो. ऑब्वियसली स्टोमाटामधून जे एक्सेस वॉटर आहे तर ते बाहेर फेकलं जातं. आता सन खूप जास्त तापलेला आहे, खूप जास्त टेम्परेचर आहे, म्हणजे इव्हापोरेशन पण खूप जास्त होणार. त्याच्यामुळे प्लांटमधून खूप जास्त पाणी बाहेर काढलं जातं. आणि पाण्याला काय करायचं असतं, प्लांटला काय करायचं असतं, पाणी जास्त बाहेर टाकायचं नसतं, कारण त्याच्याकडे ऑलरेडी पाणी कसं आहे, कमी आहे. ओके. सो त्याच्यामुळे त्याला पाणी बाहेर फेकायचं नसतं. मग प्लांट काय करतं, स्टोमाटाच ओपन करत नाही. प्लांट म्हणतं की मला काही पाणी बाहेर फेकायचं नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू लूज एनी वॉटर, आय डोंट वॉन्ट टू लॉस एनी वॉटर. आणि त्याच्यामुळे प्लांट काय करतं, स्टोमाटाला बंदच ठेवतं. ओके. अभी देखो यहाँ पे, आता जर स्टोमाटा बंद असेल, अरे बंद करायचं होतं ना, मी उघडा गेला. स्टोमाटा जर आता बंद असेल तर बंद आहे म्हणजे ऑब्वियसली याच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड जाणार नाही, कार्बन डायऑक्साईड आत जाणार नाही, ऑक्सिजन बाहेर येणार नाही. ओके. त्यासोबतच वॉटर तर नको जायला, कारण वॉटर एवढे म्हणूनच हे सगळे उद्योग केलेत. सो वॉटरही बाहेर येणार नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी काय काय होते, कार्बन डायऑक्साईड आत जात नाही आहे, म्हणजे प्लांट जे आहे तर ते C3 सायकल किंवा क्लेविन सायकल करू शकतो का? नाही, कारण कार्बन डायऑक्साईड आत नाही आहे तर कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशनच होणार नाही. हां, कार्बन डायऑक्साईड प्लांट बॉडीमध्ये थोडासा आहे, बट तो तेवढा पुरेसा नाही आहे ग्लुकोज वगैरे सगळं तयार करण्यासाठी. ओके. सो त्याच्यामुळे C3 सायकल होणार नाही. त्यासोबतच ऑक्सिजन बाहेर येत नाही आहे, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही आहे, म्हणजे प्लांटमध्ये ऑक्सिजनची संख्या बिनकामाची वाढते. ओके. जी प्लांटला अजिबात नको आहे ऑक्सिजन, म्हणजे थोडासा आवश्यक आहे पण हा खूपच जास्त होतो आहे. ओके. मग आता या ठिकाणी काय होतं, रिॲक्शन उलटी होते. म्हणजेच काय, छोटंसं काढूया आपण, पिटुकला. ओके. सो रिॲक्शन उलटी होते म्हणजे काय, की या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. मग अशा आपण काय पाहिलं होतं की कार्बन डायऑक्साईडसोबत RuBP रिॲक्ट होतं. ओके. आणि मग या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 3PGA. बट आता इथे काय होतं, कार्बन डायऑक्साईड एवढ्या प्रमाणात नाही आहे की प्लांट त्याचा वापर करून फूड तयार करू शकेल. मग आता हा जो आपला रुबिस्को आहे, कुठे गेला रुबिस्को, इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को, हां हे लक्षात ठेवा. सो हा जो रुबिस्को आहे हा काय करतो, इतर कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन दोघांसोबतही ही बाइंडिंग करू शकतो. बट याची ॲफिनिटी टुवर्ड्स कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, त्याच्यामुळे हा कार्बन डायऑक्साईडसोबत बाइंड होतो. आता जर प्लांटमध्ये कार्बन डायऑक्साईड एवढा नाहीच आहे तर ऑब्वियसली रुबिस्को ऑक्सिजनसोबत बाइंड होणार की नाही. ओके. सो रुबिस्को या ठिकाणी काय होतो, ऑक्सिजनसोबत बाइंड होतो आणि कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनच्या ऐवजी या ठिकाणी RuBP आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को. मग आता तुम्हाला काय वाटते की या ठिकाणी ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाल्यामुळे 3PGA तयार होईल? ऑब्वियसली नाही होणार. का नाही होणार, कारण की प्रॉपर्टीज नाही आहे ना ऑक्सिजनची. मग आता या ठिकाणी हे सगळं कुठे चाललेलं आहे, क्लोरोप्लास्टमध्ये चाललेलं आहे. सगळं कुठे चाललं, आतापर्यंत क्लोरोप्लास्टमध्येच चाललं होतं. आता नेक्स्ट स्टेप, या क्लोरोप्लास्टसोबत या या फोटो रेस्पिरेशनमध्ये अजून एक पार्ट येतो ज्याचं नाव आहे परऑक्झिझोम्स. PEROXISOMES, परऑक्झिझोम्स. त्यासोबतच या ठिकाणी अजून एक पार्ट येणार आहे ज्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. सो या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया आणि परऑक्झिझोम्स या दोन हिरोंची नवीन एंट्री झालेली आहे. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा काय झालं की या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन कंबाईन झाला कोणासोबत, RuBP सोबत, इन द प्रेझेन्स ऑफ वॉट, रुबिस्को. ओके. सो आता रुबिस्कोसोबत ऑक्सिजन कंबाईन झाल्यामुळे या ठिकाणी 3PGA तयार होत नाही. मग काय तयार होतं, हे इरेज करते कारण हे तुम्हाला माहिती आहे. सब कुछ इरेज हो जाओ, खडक 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 खडक. ओके. सो आता या ठिकाणी याच्या पुढची रिॲक्शन आपण पाहणार आहोत की O2 जेव्हा RuBP सोबत रिॲक्ट होणार तर तेव्हा इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को, तर तेव्हा या ठिकाणी तयार होणार आहे 1PGA. एकच PGA तयार होतो, कारण जेवढा सगळा कार्बन डायऑक्साईड आहे त्याचा वापर करून फक्त 1च PGA तयार होतो. आणि 1 या ठिकाणी तयार होणार आहे फॉस्फोग्लायकोलेट. म्हणजेच काय, 2 कार्बनची चेन असते ही फॉस्फोग्लायकोलेट. हे तुम्हाला नाव पाहायला मिळेल कशामध्ये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. ओके. सो यापासून तयार होतं फॉस्फोग्लायकोलेट. सो हे लेट मी शो यू कुठे आहे ते फॉस्फोग्लायकोलेट. कुठे आहे फॉस्फोग्लायकोलेट, हा हे बघा, हे नाव आहे फॉस्फोग्लायकोलेट. या ठिकाणी इथे तयार होणार आहे. सो फॉस्फोग्लायकोलेट आणि काय तयार झालं, 1PGA तयार झालं. ओके. बट या ठिकाणी आपण याच्या आधारे
ग्लुकोज तयार करू शकत नाही. ओके, 1 PGA आणि 1 फॉस्फोग्लायकोलेट याच्या आधारे आपण ग्लुकोज तयार करू शकत नाही. पण ही रिॲक्शन होण्यासाठी या ठिकाणी ही रिॲक्शन आधी इथे होते, मग त्याच्यानंतर हे सगळं कशामध्ये जातं, परत रिटर्न पेरॉक्सिसोम्समध्ये जातं, मग हे पुन्हा मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, मग मायटोकॉन्ड्रियामधून परत हे क्लोरोप्लास्टमध्ये येत असतं. सो याच्यामध्ये काय होतं, एक ATP खर्च होतो. म्हणजे मिळत तर आउटपुट काहीच नाही आहे, मिळत ग्लुकोज नाहीच आहे आपल्याला. हे सगळं कोणासाठी झालं, ग्लुकोज तयार करण्यासाठी. बट या ठिकाणी ग्लुकोज मिळतच नाही आहे, पण बिनकामाचा आपण एक ATP या ठिकाणी वेस्ट करतोय. ओके, बिनकामाचा पण या ठिकाणी एक ATP वेस्ट करतोय. सोबत बरं ATP वेस्ट केला तरी पण चालेल, पण परत ATP तयार होतोय का, तर परत ATP ही तयार होत नाहीये, कारण कार्बन डायऑक्साईडच नाहीये. सो परत ATP पण तयार होत नाहीये, परत NADPH पण तयार होत नाहीये, फक्त ATPचा लॉस होतोय. पण या ठिकाणी ग्लुकोज पण तयार होत नाहीये, मग काय उपयोगच नाहीये ना ऑक्सिजनचा RUBP सोबत कंबाईन होऊन. त्याच्यामुळे या ठिकाणी ही सायकल अशी चालू राहते आणि याच्यामुळे प्लांट स्वतःचा पुढेही तयार करू शकत नाही, बट त्याने जे काही ATP तयार केलं असेल ते पण ते वेस्ट करून टाकतं. ओके, सो हे प्लांटसाठी चांगलं आहे का, तर नाही, हे प्लांटसाठी चांगलं नाही आहे. मग आता याच्यावरती उपाय काय, तर याच्यावरती उपाय म्हणून आली ती म्हणजे C4 सायकल किंवा C4 पाथवे. मग आता याच्यावरती उपाय काय तो आता आपण पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल हे आपण थोडंसं रीड करणार आहोत की फोटो रेस्पिरेशन ऑकर्स अंडर द कंडिशन लाईक हाय टेम्परेचर किंवा ब्राईट लाईट, हाय ऑक्सिजन अँड लो कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन. इट इज वेस्टफुल प्रोसेस लिंक्ड विथ C3 सायकल वेअर इन्स्टेड ऑफ फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड इट इज गिवन आउट. म्हणजे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होण्याऐवजी जो काही कार्बन डायऑक्साईड असेल तो प्लांट ॲज अ वेस्ट मटेरियल समजून बाहेर फेकतो. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढले जातं. सो इट इन्व्हॉल्व्स 3 ऑर्गॅनल्स, दॅट इज क्लोरोप्लास्ट आहे, पेरॉक्सिसोम्स आहे आणि मायटोकॉन्ड्रिया आहे. अँड ऑकर्स इन अ सिरीज ऑफ सायकलिक रिॲक्शन, आणि यालाच आपण PCO सायकल असंही म्हणतो. इथे जो एन्झाईम रुबिस्को आहे तर तो कोणासोबत ॲक्ट करतो, दॅट इज ऑक्सिजनसोबत इन द इथे जो एन्झाईम रुबिस्को आहे तर याच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो RUBP सोबत रिॲक्ट करतो रादर दॅन कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म 3 कंपाऊंड, दॅट इज 3 PGAचं एक मॉलिक्यूल तयार होतं आणि 2 कार्बन असणारं फॉस्फोग्लायकोलेट या ठिकाणी तयार होतं. आणि लेटर इट इज कन्वर्टेड टू ग्लायकोलेट विच इज शटल्ड आउट ऑफ द क्लोरोप्लास्ट इन द पेरॉक्सिसोम्स. सो या ठिकाणी जे 3 फॉस्फोग्लायकोलेट होतं याचं कन्वर्जन एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट इथून काढून टाकला जातो आणि मग याचं कन्वर्जन ग्लायकोलेटमध्ये केलं जातं. आणि हे जे ग्लायकोलेट आहे तर तेच ग्लायकोलेट या ठिकाणी येणार आहे पेरॉक्सिसोम्समध्ये. ओके, सो ग्लायकोलेट पेरॉक्सिसोम्समध्ये आल्यानंतरची प्रोसेस आता आपण पाहतोय. इन पेरॉक्सिसोम्स एन्झाईम ग्लायकोलेट ऑक्सिडाइज आणि कन्वर्ट्स ग्लायकोलेट इंटू ग्लायक्सिलेट. सो या ठिकाणी जे ग्लायकोलेट होतं ह्याच्यासोबत ऑक्सिजन येऊन मिळाला. ऑक्सिजन आपल्याकडे भरपूर आहे, प्रॉब्लेम कोणाचा आहे, कार्बन डायऑक्साईडचा. सो जो ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी ग्लायकोलेटसोबत येऊन मिळतो आणि याच्यापासून तयार होतं ते म्हणजे ग्लायऑक्सिलेट, ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहे आणि एक आहे आपला वॉटर म्हणजेच H2O2चा मॉलिक्यूल. ओके, सो आता या ठिकाणी काय झालेलं आहे, ग्लायोऑक्सिलेट तयार झालेला आहे आणि विच इज कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड ग्लायसिन बाय ट्रान्समिनेशन. आणि या ठिकाणी ट्रान्समिनेशन म्हणजे हे ट्रान्सफर होतं आणि ग्लायसिनमध्ये कन्वर्ट होतं. 1 H2O2 बाहेर फेकला जातो आणि फक्त 2 कार्बनचा ग्लायसिन या ठिकाणी तयार होतो, जे की आहे एक प्रकारचं अमायनो ॲसिड. आता हे जे ग्लायसिन आहे तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये पाठवलं जातं. 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लायसिन आर कन्वर्टेड इंटू सेरिन अगेन अमायनो ॲसिड आहे. आता या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स जे आहेत आपले ग्लायसिनचे तर ते कशामध्ये कन्वर्ट झाले, सेरिनमध्ये कन्वर्ट झाले. सेरिन पण अगेन अमायनो ॲसिड आहे आणि या सेरिनमधून काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. एकतर प्लांटला कार्बन डायऑक्साईडची गरज आहे, प्लांटला कार्बन डायऑक्साईड पाहिजे आणि त्यात ही प्रोसेस काय करते, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकते, म्हणजे नको तेच काम करते. ओके, सो या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो आणि थस इट लुजेस 25% ऑफ फोटोसिंथेटिकली फिक्स्ड कार्बन. म्हणजे प्लांटने आधी जेव्हा हाय टेम्परेचर नसताना जेवढं कार्बन डायऑक्साईड फिक्स केलं असेल त्याच्या 25% प्लांटने या ठिकाणी बाहेर फेकून दिलं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेरिन इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू पेरॉक्सिसोम्स अँड कन्वर्टेड इंटू ग्लायसिलेट. मग अशी हे सगळं मी शॉर्टमध्ये सांगितलं होतं, आता आपण डायग्राममधून क्लिअरली पाहतोय. सो सेरिन जे आहे ते आता कुठे गेलं, पेरॉक्सिसोम्समध्ये गेलं. जेव्हा त्याने कार्बन डायऑक्साईडला बाहेर फेकलं तेव्हा ते गेलं पेरॉक्सिसोम्समध्ये गेल्यानंतर अगेन याच्यामध्ये काय झालं, 3 कार्बनचं होतं सेरिन. ओके, सो पेरॉक्सिसोम्समध्ये गेल्यानंतर याचं कन्वर्जन ग्लायसिलेटमध्ये झालं. ओके, ग्लायसिलेटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इट शटल्ड बॅक टू क्लोरोप्लास्ट टू अंडरगो phosphorylation and utilized in formation of 3 PGA.
सो अगेन ह्याचं या ठिकाणी फॉस्फोरायलेशन होतं आणि 3PGAमध्ये याचं कन्व्हर्जन म्हणजे फॉर्मेशन होतं आणि याच्यापासूनच आपल्याला या ठिकाणी C3 पाथवे इथे कंप्लीट करता येतो. अगेन याच्यापासून रुबिस्कोचं रिजनरेशन होणार, अगेन रुबिस्को असं फिरत राहणार. इथे आल्यानंतर मात्र म्हणजे जेव्हा PGA इथे येईल, मगाशी पण इथे आपला PGA तयार झाला होता बट त्याच्यासोबत हे पण होतं ना, सो आपल्याला ते नको आहे. सो आता हे जे इथे फक्त PGA तयार झालं, आता हे जे PGA आहे याचं कन्व्हर्जन परत अल्डिहाइडमध्ये होणार. या अल्डिहाइडपासून एक कार्बनचं मॉलिक्यूल आपल्याला मिळणार. परत या ठिकाणी 5 कार्बनचे मॉलिक्यूल्स जे आहेत तर ते RUBP सोबत रिॲक्ट होणार आणि हे चालू राहणार. ओके. आणि अजून एक नोट, मगाशी या ठिकाणी मी RUBP म्हटलं होतं, तर BP आणि DP एकच आहे. D म्हणजे पण डाय, B म्हणजे पण बाय, दोघांचा अर्थ 2 फॉस्फेट मॉलिक्यूल असाच होतो. ओके. सो RUBP किंवा RUDP सेम आहे. सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन जी आहे तर ती चालू राहते. ओके. कोणामध्ये फोटो रेस्पिरेशनमध्ये. बट ही युजफुल नाही आहे, कारण का की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाते. सो ही एवढी पण ती प्लांटला फक्त जगण्यापुरती म्हणजे इट्स ओके जगण्यापुरती वगैरे आहे, बट बाकी ही रिॲक्शन थोडी प्लांट्सला घातक आहे. ओके. सो नेक्स्ट आहे C4 पाथवे किंवा याला आपण हॅच स्लॅग पाथवे असंही म्हणतो. सो आता C4 पाथवे कोणामध्ये होणार आहे? असे प्लांट्स की जे हाय टेम्परेचर हाय लाईट असणाऱ्या रिजनमध्ये असतात बट त्यांच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही. मग ते कशा पद्धतीने रेस्पायर किंवा कशा पद्धतीने फोटोसिंथेसिस करणार आहेत ते आता आपण पाहूया. MD Hatch and CR Slack while working on sugarcane found 4 carbon compound that is dicarboxylic acid as the first stable product of photosynthesis. मग अशी आपण C3 प्लांटमध्ये काय पाहिलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईड फिक्स केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जो एक कंपाऊंड तयार होतो तो 3 कार्बनचा असतो, त्याच्यामुळे आपण त्याला C3 पाथवे म्हणतो. बट आता याच्यामध्ये यांनी काय केलं, शुगर केनवरती एक्सपेरिमेंट करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जेव्हा फिक्स होतो तेव्हा याच्यापासून जो एक स्टेबल जो सगळ्यात पहिला स्टेबल कंपाऊंड तयार होतो तर तो 3 कार्बनचा नसून 4 कार्बनचा आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपण या सायकलला C4 सायकल असं म्हणणार आहोत किंवा C4 पाथवे असं म्हणणार आहोत. It has been found to occur in tropical and subtropical grasses and some dicotyledon. सो आता C4 पाथवे कोणाकोणामध्ये पाहायला मिळतो, तर जे ट्रॉपिकल किंवा सबट्रॉपिकल रिजनमधले ग्रास आहेत म्हणजे बेसिकली ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं आणि त्यासोबतच जे डायकोटिलेडन प्लांट्स वगैरे आहेत किंवा शुगर केन, मेज, सोरगम या सगळ्या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे C4 पाथवे. सो द प्लांट्स इन विच CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन टेक्स प्लेस बाय क्लेविन सायकल आर कॉल्ड C3 प्लांट्स. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टेबल कंपाऊंड 3 कार्बनचा तयार होतो त्याला आपण C3 पाथ असं म्हणणार आहोत, त्यालाच आपण क्लेविन सायकल पण म्हणतो. आणि बिकॉज फर्स्ट प्रोडक्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन इज अ 3 कार्बन ज्याला आपण PGA किंवा फॉस्फोग्लायसिरिक ॲसिड असंही म्हणतो. But in Hatch Slack pathway, first product of carbon dioxide fixation is a 4 carbon compound called as oxaloacetic acid. So याला आपण OAA पण म्हणतो. ओके. सो याला आपण OAA असंही म्हणतो. याच्यामध्ये काय असतात, 4 कार्बन असतात. सो हेन्स सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज C4 प्लांट्स. आता बेसिकली ह्याची एक सायकल आपण पाहणार आहोतच, बट त्याच्या आधी आपण ही सगळी थिअरी वगैरे वाचून घेऊया. सो ॲनाटॉमी ऑफ लीव्ज ऑफ C4 प्लांट्स इज डिफरंट फ्रॉम लीव्ज ऑफ C3 प्लांट्स. ऑब्वियसली याच्यामध्ये C4 प्लांट्समध्ये म्हणजे C4 सायकल होणार आहे तर काहीतरी डिफरंट पाहिजे. मग याच्यामध्ये काय होतं, आपण C3मध्ये पाहिलं होतं की फक्त मिझोफिल सेल्सच्या आतमध्ये क्लोरोप्लास्टमध्येच ती सायकल होत असते. बट C4मध्ये काय होणार आहे, मिझोफिल सेल्स तर आहेतच, त्याच्यामधलं क्लोरोप्लास्ट तर आहेतच पण त्यासोबतच बंडल शीथ देखील याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. सो ही आता रिॲक्शन आपण पाहूया. बट त्याच्या आधी C4 प्लांट्सची जी काही ॲनाटॉमी आहे किंवा लीव्सची अरेंजमेंट आहे त्याला आपण क्रान्स ॲनाटॉमी असंही म्हणतो, क्रेन्स किंवा क्रान्स ॲनाटॉमी. सो इन द लीव्स ऑफ सच प्लांट्स देर इज अ बंडल शीथ अराउंड दी वॅस्क्युलर बंडल्स. सो बेसिकली हे आहे आपलं लीफ, म्हणजे हे असं लीफ आहे, याचं आपण मधून कापलेलं आहे आणि ते सेक्शन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, हे सगळे जे आहेत ते मिझोफिल सेल्स आहेत. हे तुम्हाला राऊंड किंवा पेंटॅगोनल शेपमध्ये वगैरे पाहायला मिळतात, पॉलिगोनल शेपमध्ये. तर हे सगळे मिझोफिल सेल्स आहेत. आणि या ठिकाणी आहे आपलं काय आहे, या ठिकाणी आहे फ्लोएम किंवा कोणतेही वॅस्क्युलर बंडल, फ्लोएम असेल किंवा झायलेम असेल. आणि त्याच्याभोवती हे जे बंडल शीट आहे त्याचे सेल्स आहेत जे एकदम असे ते हार असतं बघा, म्हणजे शहीद वगैरे झाले सैनिक की त्यांना असं तो हार देतात. ओके. म्हणजे तो असा गोल असा आकाराचा हार असतो. तर त्याच पद्धतीने या सेल्सची अरेंजमेंट आहे. सो त्याला क्रान्स म्हणतात, त्याच्यामुळे याला आपण क्रेन्स ॲनाटॉमी असं म्हटलं जातं. ओके. सो बेसिकली या ठिकाणी आतमध्ये असतो एक वॅस्क्युलर बंडल आणि त्या वॅस्क्युलर बंडलच्या भोवती जे सेल्स असतात जे असे एकदम चिटकून बसलेले असतात त्याला आपण बंडल
शीत सेल्स असं म्हणणार आहोत. आता बेसिकली ही जी रिॲक्शन आहे ही कशी होते किंवा ही म्हणजे हे जे C4 सायकल आहे तर या ठिकाणी हा जो एक सेल आहे बंडलवाला सेल तो, आणि या ठिकाणी मिझोफिल सेल. ओके, सो मिझोफिल सेल आणि हा बंडलचा सेल असे या 2 सेल्समध्ये कंबाईन होऊन ही C4 सायकल होत असते. सो आता पुढे मी जेव्हा ड्रॉ करेल तेव्हा तो फक्त असा डायग्राम असेल. एक असणार आहे मिझोफिलचा सेल म्हणजे मिझोफिल सेल, आणि एक असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी बंडलशीत सेल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द क्लोरोप्लास्ट इन द bundle sheath cells are large and almost without or less developed grana. म्हणजे या ठिकाणी ग्रॅना नसतं, थॅलाकॉइड असतं, बट ते असं कसेही पडलेले असतात. त्यांनी असं प्रॉपर एक लाईन वगैरे नसते ग्रॅनमसारखी. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये थॅलाकॉइड कसेही पडलेले थॅलाकॉइड कसेही पडलेले आहे, त्यांची अरेंजमेंट नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बेसिकली वॉटरचं हायड्रोलायसिस होऊन त्याच्यामधून ऑक्सिजन वगैरे लिबरेट होत नाही, म्हणजे बाहेर पडत नाही कशामध्ये, बंडल शीटमध्ये. सो नेक्स्ट, वेअर ॲज इन द मिझोफिल सेल्स द क्लोरोप्लास्ट आर स्मॉल बट वेल डेव्हलप्ड ग्राना. पण जर आपण मिझोफिल सेल्समध्ये पाहिले तर क्लोरोप्लास्ट छोटेसे आहेत, बट त्यांच्यामध्ये मात्र थॅलाकॉइड प्रॉपरली अरेंज्ड आहेत ग्रॅनाच्या फॉर्ममध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे बेसिकली स्ट्रक्चर आहे. खाली जे आहे तर ते बंडल शीट आहे, बंडल शीटचं सेल आहे, आणि वरती जे आहे तर ते मिझोफिल सेल आहे. सो आता याच्यामध्ये काय होणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जसं की टेम्परेचर खूप जास्त आहे, लाईट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे स्टोमाटा जे आहे तर ते क्लोज होणार आहे. स्टोमाटा क्लोज झाल्यामुळे आतमध्ये कार्बन डायऑक्साईड येत नाही आहे, आतलं ऑक्सिजन बाहेर जात नाही आहे. ओके, सो असा प्रॉब्लेम तयार होतो आहे. मग आपण फोटो रेस्पिरेशनमध्ये पाहिलं होतं की जेव्हा असं होतं तेव्हा ऑक्सिजन जो आहे तर तो RuBP सोबत रिॲक्ट होतो इन द प्रेझन्स ऑफ रुबिस्को, आणि त्यापासून एक PGA तयार होतं आणि एक आपल्याला काहीच कामाचं नसलेलं असं पॉलीग्लायकोलेट तयार होतं. ओके, आपल्याला म्हणजे प्लांट्सला. सो अशा पद्धतीने ती जी रिॲक्शन असते तर त्याच्यामधून ATP तयार होत नाही, उलट त्याच्यामध्ये ATP एक खर्च केला जातो किंवा वाया जातो. बट आता असं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे, कारण C4 पाथवे किंवा C4 सायकल ही खूप मोठ्या मोठ्या प्लांट्समध्ये होते. ओके, सो जर एवढ्या मोठ्या मोठ्या प्लांट्सला जर फूड नाही मिळालं, जर त्यांना प्रॉपर कार्बन डायऑक्साईड नाही मिळालं तर ते फूड तयार नाही करणार, ते जगू नाही शकणार. मग त्याच्यामुळे ती कंडिशन होऊ नये यासाठी या मोठ्या मोठ्या प्लांट्समध्ये आपल्याला C4 पाथवे पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये काय होते, कंडिशन तीच आहे की कार्बन डायऑक्साईड बाहेरून आत येत नाही आहे. सो आता तुम्ही जर पाहिलं तर हे जे आपलं बंडल शीट आहे याच्यामध्ये प्रेझेंट आहे RuBP. ओके, RuBP कशामध्ये प्रेझेंट आहे, याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इथे RuBP प्रेझेंट नाही आहे, वरचं काय आहे मिझोफिल सेल आहे. सो मग आपला जेवढा काही कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे कशामध्ये, प्लांटमध्ये, सो तो सगळा कार्बन डायऑक्साईड आपल्याला इथे पाठवायचा आहे. बट आपण इथे पाठवू शकत नाही डायरेक्टली, कारण इथे कार्बन डायऑक्साईड पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. ऑक्सिजनचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. मग बेसिकली तुम्ही म्हणाल की डायरेक्ट हेच सेल का नाही ॲब्झॉर्ब करत कार्बन डायऑक्साईड, तर हे सेल जे आहे तर ते गॅसियसला परमिएबल नाही आहे. त्याच्यामुळे गॅसेसला परमिएबल नसल्यामुळे मिझोफिल सेल्स जे आहेत तर ते सगळ्यात पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड घेणार आहेत किंवा ॲब्झॉर्ब करणार आहेत, आणि मग तो कार्बन डायऑक्साईड एका केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो, आणि मग तो त्या केमिकल फॉर्मला आपण पाठवणार आहोत बंडल शीटमध्ये, कारण आपण डायरेक्ट कार्बन डायऑक्साईडला याच्यामध्ये पाठवू शकत नाही त्याच्यामुळे. ओके, आणि बेसिकली आपण दुसऱ्या सेलमध्ये का पाठवतो, इथेच का करत नाही आहे रिॲक्शन, कारण आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि O2ला वेगळं करायचं आहे ऑक्सिजनला, कारण रुबिस्को जे आहे तर ते ऑक्सिजनसोबत पण रिॲक्ट होऊ शकतं, कार्बन डायऑक्साईडसोबत पण. आणि ॲज यू नो की या ठिकाणी हाय टेम्परेचरवरती असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, स्टोमाटा जास्त वेळ बंद राहत असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडपेक्षा, आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन आणि रुबिस्कोला एकत्र नाही आणायचं आहे, तर कार्बन डायऑक्साईड आणि रुबिस्कोच्या अंडरमध्ये RuBPची रिॲक्शन करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी काय होणार आहे, आपला जो काही कार्बन डायऑक्साईड कुठे गेलं जे काही आपलं कार्बन डायऑक्साईड असेल या सेलमधलं, तर ते सगळं कार्बन डायऑक्साईड कन्वर्ट होणार आहे PEPमध्ये. PEP म्हणजेच काय, फॉस्फो इनॉल पायरुवेट, कोणाच्या अंडर PEP कार्बोक्सिलेजच्या, याला आपण पेपकेज असं पण म्हणतो, पेपकेज. ओके, याच्या अंडर हे PEPमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि हा जो पेप आहे म्हणजे PEP जे आहे तर हे 3 कार्बन, याच्यामध्ये 3 कार्बन असतात, आणि हे स्टेबल नाही आहे, हे कसं आहे, अनस्टेबल आहे. मग आता एक काहीतरी स्टेबल कंपाऊंड पाहिजे. मग आता हे जे पेप आहे याचं कन्वर्जन अगेन पेपकेजच्या हेल्पने किंवा पेपकेजच्या अंडर कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये. ऑक्झॅलो ॲसिटेट हे 4 कार्बनचं असतं आणि हे स्टेबल आहे. सो पहिलं स्टेबल कंपाऊंड कोणतं तयार झालं, 4 कार्बनचं, दॅट्स वाय याला आपण C4 पाथवे असं म्हणतो. सो आता यानंतर ऑक्झॅलो ॲसिटेटचं कन्वर्जन मॅलेटमध्ये होतं, किंवा यालाच आपण मेलिक ॲसिड असंही म्हणतो, यालाच आपण ॲस्पार्टिक ॲसिडही म्हणतो. याच्यामध्ये का कन्वर्ट केलं तर हे इझिली याच्यामधून पासआउट होऊ शकतं. सो हा जो मेलेट आहे हा 4 कार्बन्स आहे. मग याचं स्प्लिटिंग होतं, याच्यामधून एक कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो, आणि याच्यामधून जे उरलेले 3 कार्बन्स आहेत तर ते इथे पायरुवेटमध्ये येतात. ओके, सो 3 कार्बन पायरुवेटमध्ये येणार, आणि इथून रिटर्न परत पेप होणार, परत ऑक्सिलेट, परत मेलेट, आणि ही सायकल चालू राहणार. मग याच्यामधून
एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आणि बाकीचं जे उरलेलं 3 कार्बन आहेत तर ते चाललेले आहेत. मग हा जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो हा कार्बन डायऑक्साईड इथं असलेल्या RuBP सोबत रिॲक्ट होतो इन द प्रेझन्स ऑफ रुबिस्को आणि यापासून 3PGA वगैरे तयार होतं आणि इथे पुन्हा C3 सायकल कंटिन्यू होते. कोणती सायकल? C3 सायकल. कारण 3PGAचे 2 मॉलिक्युल्स तयार झाले, परत 3PGAमध्ये रिडक्शन होणार, त्याच्यानंतर परत रिजनरेशन होणार आणि परत ही रिॲक्शन चालू राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही C4 प्लांट्स पाहिले तर त्याच्यामध्ये C4 पाथवे तर होतच आहे, पण त्यासोबतच इथे मध्ये C3 पाथवे देखील होणार आहे. ओके, सो ही होती पूर्ण रिॲक्शन. जस्ट मी अगेन एक्सप्लेन करते. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो येणार आहे, जो काही प्लांटमध्ये शिल्लक असेल तर तो. त्याच्यापासून PEP नावाचं कंपाऊंड तयार होतं. हे 3 कार्बन्स आहे आणि स्टेबल नाही आहे. त्याच्यानंतर अगेन पेपकेसच्या अंडर याचं कन्वर्जन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं. हे 4 कार्बन्स आहे आणि स्टेबल आहे. हे इझिली इथून पासआउट होऊ शकत नाही, त्याच्यामुळे याचं कन्वर्जन मॅलेटमध्ये केलं जातं. हे पण 4 कार्बन्स आहे. मॅलेट इथे आल्यानंतर याचं डिव्हिजन होतं कशामध्ये? सो 3 कार्बन आणि कार्बन डायऑक्साईड सेपरेट होतात. हे जे कार्बन डायऑक्साईड आहे हे RuBP सोबत रिॲक्ट होणार इन द प्रेझन्स ऑफ रुबिस्को आणि यापासून 3 जे आपले PGAचे म्हणजे 2 जे आपले 3PGAचे मॉलिक्युल्स आहेत तर ते तयार होतात आणि तिथून पुढे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे C3 सायकल कशी चालते, ती सायकल चालणार आहे. आता हे जे उरलेले 3 कार्बन आहेत तर ते या ठिकाणी मॅलिक एन्झाईमच्या आधारे पायरुवेटमध्ये कन्वर्ट होऊन पुन्हा एकदा इथून रिटर्न मेसोफिल सेल्समध्ये जाणार आहेत. परत त्यांचं कन्वर्जन PEPमध्ये होणार, परत त्यांचं कन्वर्जन ऑक्झॅलो ॲसिडेट असंही चालू राहणार आहे, जेणेकरून सायकल चालू राहावी. ओके, सो ही होती आपली C4 सायकल. तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. आफ्टर दॅट अगेन याच्यामध्ये किती ATPs यूज होतात तर C4 सायकलमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर C4 सायकलमध्ये इथे सांगण्यात आल्याप्रमाणे सिन्स दिस कन्वर्जन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ AMP अँड नॉट ADP. AMP म्हणजे काय? या ठिकाणी ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ADP म्हणजे काय? ॲडेनोसिन डायफॉस्फेट. AMP म्हणजे काय? ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. सो या ठिकाणी ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट तयार होतं, ॲडेनोसिन डायफॉस्फेट तयार होत नाही. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 2 ATP आर रिक्वायर्ड टू रिजनरेट ATP फ्रॉम AMP. सो रिजनरेशनसाठी या ठिकाणी 2 ATPs वापरले जातात. सो त्याच्यामुळे C4 पाथवेमध्ये ॲडिशनल 12 ATP लागतात. म्हणजे C4 वाले किती आहेत? ॲडिशनल 12 आणि इथे मध्ये जे C3 होते त्याच्यामध्ये ऑलरेडी किती लागतात? 18 लागतात. सो असे मिळून एकूण C4 सायकलसाठी 30 ATP जाणार आहेत. किती? 30. कसे काय? तर या ठिकाणी C4मध्ये ॲडिशनल 12 ATP लागतात आणि इथे मध्ये आपण पाहिले की C3 सायकल होतेच आहे आणि मग अशी आपण पाहिलं की C3साठी एकूण 18 ATP लागतात. सो हे सगळ्यांना ॲड केलं तरी विल गेट 30. म्हणजेच काय? तर C4 सायकलमध्ये एकूण C4 सायकलमध्ये C4 आणि C3 मिळून याच्यामध्ये एकूण 30 ATP लागणार आहेत. किती? 30 ATPs लागणार आहेत. सो हा एक आकडा खूप महत्त्वाचा आहे आणि 30 ATPs लागत आहेत एक मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज तयार करण्यासाठी. ओके, सो थस C4 प्लांट्स आर बेटर फोटोसिंथेसायझर्स ॲज कम्पेअर्ड टू C3 प्लांट्स ॲज देअर इज नो फोटो रेस्पिरेशन इन दिस प्लांट्स. पण एक गोष्ट चांगली आहे की याच्यामध्ये ATP जरी जास्त लागत असले तरीही या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन होत नाही आहे, म्हणजे प्लांटला प्रॉपर अमाऊंट ऑफ ग्लुकोज आणि ATP वगैरे सगळं काही मिळणार आहे. सो moreover C4 plants can fix carbon dioxide even if concentration of carbon dioxide in atmosphere is very low. सो C4 प्लांट्स कार्बन डायऑक्साईड जरी कमी असला तरीही सगळी प्रोसेस पूर्ण करू शकतात. आपण मगाशीच पाहिले जेवढं कार्बन डायऑक्साईड असेल तेवढं वापरलं जाणार आणि त्याच्यापासून एनर्जी आणि ग्लुकोज तयार केलं जाऊ शकतं C4मध्ये. नेक्स्ट आहे कॅम. सो कॅम पण अगेन महत्त्वाची प्रोसेस आहे. हे कसं होतं? हे जे डेझर्टवाले प्लांट्स आहेत म्हणजे एकदम उन्हाळा ज्या ठिकाणी असतो C4पेक्षा पण वाईट कंडिशन आहे ती म्हणजे कॅमची. सो आता कॅममध्ये जर आपण पाहिलं तर इट इज वन मोर अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन फाउंड इन द डेझर्ट प्लांट्स. इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द फॅमिली क्रॅसोलेसिया. सो त्याच्यामुळे याला आपण क्रॅसोलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम असं म्हणतो, ज्याला आपण प्रेमाने लाडाने कॅम म्हणतो. सो इन कॅम प्लांट्स स्टोमाटा आर स्कोटोॲक्टिव्ह दॅट इज ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट. सो इनिशियल कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑकर्स इन द नाईट. म्हणजे काय? सो आता आपण डायग्रामद्वारे समजून घेऊया. सो बेसिकली ॲज यू नो की डेझर्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, म्हणजे खूप मोठं प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं. त्याच्यामुळे जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं प्लांट्समधून वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतलं जाणार. ओके, सो बेसिकली प्लांट्सला काय करायचं आहे? कॅम्प प्लांट्सचा मेन मोटिव्ह काय आहे की वॉटर बाहेर पडलं नाही पाहिजे. ओके, वॉटर आपल्या बॉडीमधून बाहेर नाही गेलं पाहिजे असा मेन मोटिव्ह आहे कॅम्प प्लांट्सचा. मग त्यासाठी क्लॅम्प प्लांट्स काय करणार? ते बोलतात की आम्ही स्टोमाटाच नाही ओपन करणार, कारण स्टोमाटा हा एकच वे आहे की ज्यामधून वॉटर बाहेर जाऊ शकतं. सो ते काय बोलतात की आम्ही स्टोमाटा ओपनच नाही करणार, काय व्हायचं ते होते, कारण आम्हाला पाणी लॉस नाही करायचं आहे. कारण एकदा डेझर्टमध्ये तुम्ही ग्राउंडमध्ये जर पाहिलं तर ग्राउंडमध्येही म्हणजे ग्राउंड लेवलला पण एवढं वॉटर नाही आहे की प्लांट आतमधून पाणी ॲब्झॉर्ब वगैरे करून घेऊ शकेल आणि ती वापरू शकेल. सो त्याच्यामुळे यांचं मेन मोटिव्ह हेच आहे की त्यांना पाणी काय जरी झालं तरी पाणी लॉस नाही करायचं आहे. मग आता इथे हे लोक काय करतात? स्टोमाटाला क्लोज करतात. ॲज यू नो की स्टोमाटाला जर क्लोज केलं तर आतमध्ये कार्बन डायऑक्साईड जाईल का? नाही जाणार.
आतमधला ऑक्सिजन बाहेर येईल का नाही येणार. मग काय होतं यांच्यामध्ये जी आपली फॉस्फर रेस्पिरेशनची सायकल आहे तर ती चालू होते, कारण कार्बन डायऑक्साईड बाहेर जात नाही आहे, आतमध्ये ऑक्सिजन खूप सारं आहे, आतमध्ये RUBP आहे. सो त्यांची सायकल चालू होते. मग याच्यामध्ये काय होणार, एक ATP बिनकामाचा खर्च होणार. प्लांटमध्ये चालेल खर्च होते, पण मी काही स्टोमॅटा खोलणार नाही. ओके. मग आता ATP खर्च होतो आहे, प्लांटला फूड मिळत नाही आहे, ग्लुकोज मिळत नाही आहे. मग काय, कारण C3 सायकल किंवा C4 सायकल जर झालीच नाही तर प्लांटला ग्लुकोजच मिळणार नाही, आणि C4 C3 होण्यासाठी तेवढं कार्बन डायऑक्साईडच नाही आहे. मग काय करायचं, तर प्लांट काय करतं, जशी जशी रात्र होईल म्हणजे एकदम सण निघून गेला की त्याच्यानंतर रात्री मग ते स्टोमॅटा खोलतं. का, कारण त्याला काहीतरी करून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घ्यायचं आहे, कारण तो आता पाणी तर आहे, पाणी तर स्टोअर केले, पण फूड नसेल तरी पण प्लांट कसं जगणार. सो त्याच्यामुळे त्याला तो काय करतो की रात्री आपलं स्टोमॅटा ओपन करतो. रात्री का ओपन करतो, तर रात्री पाणी लॉस व्हायची भीती नाही आहे ना, कारण सन नाही आहे, मेन दुश्मनच नाही आहे त्यांचा. सो त्याच्यामुळे रात्री पाणी लॉस होणार नाही, आणि म्हणून हे जे प्लांट आहे तर ते रात्री स्टोमॅटा ओपन करतं, पटकन सगळा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतं, आणि स्टोमॅटा परत सकाळ म्हणजे सूर्य यायला लागला की क्लोज करून टाकतं. ओके. सो आता हे जे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये रात्री घेतलं आहे, तर ॲज यू नो की रात्री कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन होत नाही, ना लाईट रिॲक्शन होते, ना डार्क रिॲक्शन होते, ना कुठलीच रिॲक्शन होते, कारण प्रत्येक रिॲक्शनला लाईट हवी असते. ओके. सो मग रात्री तर ते लोक कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन लगेच ग्लुकोजमध्ये करून ते ग्लुकोज वगैरे वापरू शकतात का, नाही वापरू शकत. मग आता हे प्लांट काय करतं, कार्बन डायऑक्साईड तर आतमध्ये आलं, पण कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करून ठेवलं जातं व्हॅक्युअलमध्ये. ओके. कार्बन डायऑक्साईडला व्हॅक्युअलमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. व्हॅक्युअलमध्ये ॲज यू नो की बरेचसे जे एक्स्ट्रावाले न्यूट्रियंट्स किंवा जे पण एक्स्ट्रावाला असेल प्लांटमध्ये तर ते स्टोअर करून ठेवलं जातं. तर याच व्हॅक्युलमध्ये प्लांट्स काय करतात, या कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करून ठेवतात. कशाच्या फॉर्मॅटमध्ये ते आपण नंतर हे रीड करताना पाहूया. बट आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की कार्बन डायऑक्साईड प्लांट काय करणार आहे, कार्बन डायऑक्साईडला व्हॅक्युलमध्ये स्टोअर करून ठेवतात, आणि सकाळ झाली की हा कार्बन डायऑक्साईड मस्त ऐटीत बाहेर येतो, तो RUBP सोबत रिॲक्ट करतो इन द प्रेझेन्स ऑफ रुबिस्को. त्याच्यापासून परत 3PGA तयार होतं, आणि ही C3 सायकल या ठिकाणी चालू होते. ओके. सो अशाच पद्धतीने ही सायकल चालू राहते. अगेन सकाळ म्हणजे उन्हाचं सीझन असेल, उन्हाचं सीझन नाही काय म्हणतात त्याला, दुपार असेल तर अगेन प्लांट स्टोमॅटा बंदच ठेवणार आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी कार्बन डायऑक्साईड त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सो काहीच टेन्शन नाही आहे. ओके. सो इन दिस वे यांच्यामध्ये ग्लुकोज तयार होतं, आणि पाणी पण वेस्ट होत नाही. आता आपण रीड करूया की नेमकं यांच्यामध्ये काय काय होणार आहे. सो इन C4 pathway, fix carbon dioxide at night and reduce carbon dioxide in daytime via the C3 pathway. सो रात्री काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड फिक्स केलं जातं आणि व्हॅक्युअलमध्ये स्टोअर केलं जातं. आता रात्री C4 पाथवेने कार्बन डायऑक्साईडला फिक्स करून व्हॅक्युअलमध्ये जेव्हा आपण स्टोअर करू तेव्हा सकाळी बाहेर काढल्यानंतर मग ते C3 सायकल करणार आहे, आणि मग त्यापासून आपल्याला मिळणार आहे ग्लुकोज. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे की रात्री C4 सायकल होते, आणि सकाळी किंवा दुपारी C3 सायकल होते इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. सो आता ॲज यू नो की C3 सायकलमध्ये काय होणार आहे, 2 NADPH 2 NADPH वापरलं जाणार आहे, 2 ATP वापरलं जाणार आहे, आणि याच्यापासून आपल्याला मिळणार आहे काय, आपलं ग्लुकोज. सो PEP कार्बोक्सिलेज अँड रुबिस्को आर प्रेझेंट इन द मेझोफिल सेल्स. अगेन PEP कोणासाठी वापरणार आहे प्लांट, C4 पाथवेमध्ये, आणि रुबिस्को C3 पाथवेमध्ये. सो याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. PEP कार्बोक्सिलेज रात्री वापरलं जाणार आहे, आणि रुबिस्को सकाळी म्हणजे दुपारी वापरलं जाणार आहे सनच्या प्रेझेन्समध्ये. सो फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड ड्युरिंग डार्क इज कॉल्ड ॲज ॲसिडिफिकेशन. अगेन मॅलिक ॲसिड कधी तयार होणार आहे, C4 पाथवेमध्ये, म्हणजे रात्री तयार होणार आहे मॅलिक ॲसिड, आणि ते स्टोअर करून ठेवलं जाणार आहे. मॅलेट इज स्टोअर्ड इन व्हॅक्युल्स ड्युरिंग द नाईट. मॅलेट रिलीजेस कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग द डे टाईम, आणि मग पुन्हा C3 पाथवे होणार आहे, आणि या C3 पाथवेला आपण म्हणणार आहोत डिॲसिडिफिकेशन. ओके. ॲसिडिफिकेशन म्हणजे काय, जो रात्रीचा पाथवे होता C4 पाथवे, त्याच्यामध्ये मॅलिक ॲसिड तयार झालं होतं डार्क रिॲक्शनमध्ये, त्याला आपण म्हणतो ॲसिडिफिकेशन. आणि सकाळी जेव्हा मॅलिक ॲसिड म्हणजेच मॅलेट, दोघांचं नाव सेमच आहे, म्हणजे दोघांचा नावाचा अर्थ सेमच आहे, तर मॅलेट जेव्हा सकाळी किंवा सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणार आहे, आणि ते कार्बन डायऑक्साईड C3 पाथवेद्वारे त्याचं प्रोसेस होणार आहे, आणि याला आपण म्हणणार आहोत डिॲसिडिफिकेशन, किंवा याला आपण फेज 2 म्हणतो. सो एक्झाम्पल्स काय आहेत कॅम्प प्लांट्सचे, कॅलनकोय आहे, ओपनशिया आहे, ॲलोवेरा वगैरे आहे, जे पण डेझर्ट प्लांट्स आहेत तर ते सगळे. The chemical reactions of carbon dioxide fixation and its assimilation are similar to that of C4 plants. So chemical reaction म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन म्हणा, हे सगळं मोस्टली C4 प्लांट्सप्रमाणेच आहे, कारण फक्त ते स्टोमॅटाचं क्लोजिंग ओपनिंग वगैरे सोडलं तर बाकी सगळं C4 प्लांट्सप्रमाणेच आहे. सो जास्त काही याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे, फक्त एवढंच की C4 प्लांट्समध्ये ते व्हॅक्युअलमध्ये वगैरे स्टोअर नाही करून ठेवलं जात, याच्यामध्ये मात्र व्हॅक्युअलमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवलं जातं.
सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इन दिस वे या व्हिडिओमध्ये आपण C3 सायकल, C4 सायकल, कॅम्प प्लांट सगळं काही पाहिलेलं आहे. आता शेवटचा टॉपिक बाकी येतो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. तो आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.